तर या शेंगदाण्याच्या लाडवामध्ये हे सगळे आपण ड्रायफ्रुट्स घालणार आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने हिवाळ्यासाठी मस्त असे पौष्टिक लाडू आपण तयार करणार आहे। सगळे ड्रायफ्रुट्स मी चिरून घेतलेले आणि आता हे जे शेंगादाणे आहेत, शेंगादाणे आणि गूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया आणि ह्याच्यामध्ये मिसळून आपण आता लाडू करूया। ह्याच्यामध्ये तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही खजूर, खारकेची पूड, मखाणे किंवा डिंक सुद्धा तळून घालू शकता। म्हणजे मग आपले हे जे लाडू आहेत तर त्याचं पोषण मूल्य अजून वाढेल, अजून पौष्टिक होतील हे लाडू। हे सगळं आपण आता छान मिक्स करून घेऊया आणि जर तुम्हाला असं वाटलं की लाडू बांधता येत नाहीये तर अशा वेळेला थोडंसं तूप घालायचं याच्यामध्ये किंवा खजूर घातला तरी सुद्धा याला चिकटपणा येतो आणि मग तूप न घालता सुद्धा लाडू आपल्याला बांधता येतात। तर तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे, तुमच्या सोयीप्रमाणे तुम्ही एकतर तूप घाला किंवा मग खजूर घाला आणि याचे छानपैकी लाडू करा।